आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता नाचवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समोर आलाय। दुकानदार मुलानं पैसे मागितले म्हणून गोरे बुद्रुक गावात गुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। हे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती मिळते। हवेली पोलिसांच्याकडून या आरोपींचा शोध सुरू आहे। मुंबईतल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर शहरातल्या हवेच्या गुणवत्ता पातळीत कमालीची घट झाली आहे। मुंबईतील किमान तापमान 13.8 अंशांवर गेले, त्यामुळे मुंबईची हवा गुणवत्ता पुन्हा एकदा वाईट झाल्याचं नोंदवलं गेलं। सर्वसामान्यांचं बजेट आता आणखीन थोडंसं कोलमडणार आहे, कारण काही दिवसांपूर्वी 60 रुपये डझन या दरानं बाजारात मिळणारी अंडी आता 80 ते 90 रुपयांवर पोहोचले। अचानक झालेल्या या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे। 16 आणि 17 जानेवारी रोजी आयोजित G20 बैठकीसाठी विविध देशांचे सुमारे 38 प्रतिनिधी पुण्यात दाखल झालेत। या प्रतिनिधींचं ढोल ताशे आणि तुतारीच्या निनादात पुणेरी पगडी आणि शाल घालून स्वागत करण्यात आलं। या स्वागतानं भारावलेल्या प्रतिनिधींनी नमस्ते इंडिया असा प्रतिसाद देत आनंदही व्यक्त केला। मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या 9 गिरण्यांच्या जमिनीवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हाडाच्या मार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली। निलंबनाच्या कार्यवाहीनंतर सुधीर तांबे यांनी यावर भाष्य केलंय। मला या संदर्भात काहीही बोलायचं नाही, तर चौकशी होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। आम्ही भाजपमध्ये जाणार नाही असंही तांबे यांनी स्पष्ट केलंय। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांच्या विरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारलाय। काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय। उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षानं कारवाई केली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची बनली आहे। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानं काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली। दरम्यान याच गोंधळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। उमेदवारी कोणाला द्यायला हवी याबद्दल काँग्रेसनं अगोदरच चर्चा करायला हवी होती असं पवार म्हणाले। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे। त्यामुळे शुभांगी पाटील आमच्या उमेदवार असून सत्यजित तांबे काय म्हणतात याला अर्थ नाही असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीनं निर्माण केला, तो सोडवण्याची धमक भाजप आणि शिंदे सरकारमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जुनी पेन्शन योजना लागू करणार असं आश्वासन नागो गाणार यांच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी दिलं। विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या लिफ्टचा अपघात झाल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनीच दिली। एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावर जात असताना अचानक लाईट गेले आणि लिफ्ट 4थ्या मजल्यावरून थेट खालती आली। सुदैवानं आम्ही वाचलो, नाहीतर आमच्या श्रद्धांजलीचाच कार्यक्रम घ्यावा लागला असता असं शरद पवार म्हणाले। बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथीच्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ गडावर आलो असून माझ्या राजकीय आयुष्यात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला असं फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं। दरम्यान आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा केवळ एकदाच ओझरता उल्लेख केला। ईडीचा वापर हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावण्यासाठी केला जातोय। तपास यंत्रणा सरकारच्या बटीक आहेत, हे लोकशाहीसाठी घातक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातल्या वादाला वेगळं वळण मिळालंय। उर्फीनं महिला आयोगाला पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली। पत्रात चित्रा वाघ यांनी धमकावल्यानं घराबाहेर पडणं असुरक्षित वाटत असल्याचं म्हटलंय।
किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे नावावर केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून कारवाई होणार असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. याशिवाय संजय राऊत यांनी कोरोना काळात कॉन्ट्रॅक्ट मिळवून घोटाळा केला आणि तोही समोर आणणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिलाय. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी छापून आली आहे, परंतु यादीतील पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नगरसेवक भास्कर पाटील यांचं नाव सामनामध्ये आलं होतं. त्यांनीही आज नरेश म्हस्के यांची भेट घेऊन शिंदेंच्या सोबत असल्याचं सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी कोणालाच सल्ला देत नाही, पण सगळ्यांनीच एकमेकांशी कायम गोड बोललं आणि वागलं पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मुंबई पालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी 21.3 किलोमीटरची टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पार केली. 2004 पासून ते मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यंदा हे त्यांचं 18वं वर्ष होतं. यावेळी त्यांनी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर शहरामध्ये काढलेल्या एका रॅलीमध्ये औरंगजेबाचे बॅनर, फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना समोर आली. याचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना अतिशय आक्रमक झाल्या. दरम्यान पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत 2 जणांना अटक केली. अहमदनगरमध्ये पतंग खेळण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक झाल्याची घटना समोर आली. या दगडफेकीत 1 जण जखमी झाला असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नवजात बाळाला इमारतीच्या खिडकीतून जन्मदात्या आईनंच खालती फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवी मुंबईतल्या उल्वेमध्ये हा प्रकार घडला. 19 वर्षीय आई अविवाहित असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून ती गर्भवती असल्याचं तपासात समोर आलं. जळगावच्या जामनेरमध्ये केकत निंभोरामध्ये देवीच्या यात्रा महोत्सवात 2 गटात तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून ही हाणामारी थांबवली. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धुळ्यातल्या मोहाडीमध्ये भटक्या कुत्र्यांनी 15हून अधिक लहान मुलांना चावा घेतला. या सगळ्या बालकांना तातडीनं धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त तातडीनं व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. आता बातम्या संक्रांतीच्या. अकोल्यातल्या कपिलेश्वर गावामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातल्या भाविकांनी गंगा स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादासाठी 30 ते 40 क्विंटल धान्य भाविक दानाच्या स्वरूपात देत असतात. येवल्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पतंग महोत्सवाला पंकज भुजबळ यांनीही हजेरी लावली. यावेळेला पंकज भुजबळ यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली. सिद्धरामेश्वराचा प्रतिकात्मक विवाह सोहळा शनिवारी मंदिर परिसरातल्या संमती कट्ट्यावर पार पडला. यावेळेला अनोखं दृश्य पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी पुण्यातील भाविक निखिल कोरडे यांनी 11 किलो चांदीच्या विटा अर्पण केल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या मंदिरात विठू रखुमाईच्या समोर विधिवत पूजा करून देहू संस्थानच्या अध्यक्षांकडे हे दान सुपूर्द करण्यात आलं. बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भाविकांनी मोठी गर्दी केली. हर हर महादेवाचा जयघोष मंदिर परिसरात सतत ऐकू येत होता. तर पंचमुखी महादेव मंदिर, जगमित्र नागा मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात संक्रांतीच्या निमित्तानं महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसरात असलेल्या पार्वती मातेच्या मूर्तीला महिलांनी वाण दिलं. त्यासोबतच विविध भागातून आलेल्या या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलं. रत्नागिरीमध्ये श्रीदेव मार्लेश्वर आणि साखरप्याच्या गिरिजादेवी या 2 देवतांच्या विवाहाचा कल्याणविधी सोहळा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर
पार पडला। यासाठी हजारो शिवभक्त सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल झाले होते। 3 दिवस चालणाऱ्या या मार्लेश्वराच्या यात्रेत मुख्य दिवस संपन्न झाला। भुसावळ तालुक्याच्या कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिरात मकर संक्रांतीच्या निमित्तानं यात्रा भरली। जिल्हाभरातील लाखो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली। मंदिरात येऊन आवर्जून दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद नागरिक घेत आहेत। यात्रेच्या निमित्तानं महाअभिषेक, महायज्ञ आणि महाप्रसाद यांचंही वाटप करण्यात येत आहे। सांगलीमध्ये गुजराती समाजाच्याकडून पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पतंगोत्सवात अनेक आबालवृद्धांनी भाग घेतला। चंपाबे शाह महाविद्यालयाच्या मैदानावर हा पतंग महोत्सव पार पडला। सांगलीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मकर संक्रांतीचं औचित्य साधत एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तिळगुळ देत एसटीनंच प्रवास करण्याची विनंती केली। यावेळेला एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं म्हणत तिळगुळाचं वाटप करण्यात आलं। येवल्यामध्ये सध्या पतंग महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। धडपड मंचच्या वतीनं नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक आणि आगळी वेगळी अशी 12 फुटांची पतंग उभारण्यात आली होती। हा पतंग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। बैलगाडी आणि दुचाकीच्या धडकेमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। जालन्यातल्या भोकरदन रस्त्यावर राजूरमध्ये ही घटना घडली। सुनीता ढोबाळ असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे। बीडीच्या आष्टीमध्ये डोईठाण रोडवर कोहिमी शिवारात एका जीपमधून 65 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरीतील मुख्य बाजारपेठेत गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। एका दुकानात रात्री दगड आणि बेल्टनं दुकानाची तोडफोड करण्यात आली। तसंच कामगारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। औरंगाबादमधल्या शहागंज परिसरात कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या। सुदैवानं आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव समारंभात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अभूतपूर्व व्यवस्थापन, प्रेरणादायी आकर्षण कार्यक्रम आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरलेल्या प्रमुख स्वामी महाराज नगरमध्ये 30 दिवसात 1,21,00,000 पेक्षा अधिक भाविकांना आंतरिक जागृतीची प्रेरणा मिळाली। नेपाळमध्ये भीषण असा विमान अपघात झाला। यती एअरलाइन्सचं विमान नेपाळहून पोखराला जात असताना विमान अचानक कोसळलं। यात विमानातील सर्व 72 जणांचा मृत्यू झाला असून 5 भारतीयांचाही त्यात समावेश आहे। हरियाणाच्या रोहतकमध्ये रेल्वेला अपघात झाला। मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले। याचा दिल्ली रोहतक मार्गावरच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला। या अपघातामुळे अनेक गाड्या उशिरानं धावत होत्या तर 2 गाड्या रद्द करण्यात आल्या। सीबीआयनं 50 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुवाहाटी इथे तैनात असलेल्या अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह 7 जणांना अटक केली आहे। खाजगी कंत्राटदारांना करारनामे देणं, चालू खाते बिलाची प्रक्रिया करणं, प्रलंबित बिलांची देयकं लवकरात लवकर अदा करणं या प्रकारचे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले। त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 25.8 लाख रुपये किमतीचं विदेशी चलन जप्त केलं आहे। या सगळ्या प्रकरणात पुढचा तपास सुरू आहे। भारतीय हवाई दलामध्ये सहभागी झाल्यानंतर काही महिन्यातच प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरनं भारतीय लष्कराच्या सोबत संयुक्त युद्ध खेळांमध्ये भाग घेणं सुरू केलं आहे आणि ते अतिशय उत्तम कामगिरी करत आहे। प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलात सहभागी झालं आणि तेव्हापासून ते वाळवंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उड्डाण करत आहे।
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मनरहून धारला जात असताना मनवरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. यामुळे मोठा अनर्थ टळला. आता काही मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या. सोनम कपूरनं संक्रांतीच्या निमित्तानं खास फोटो शेअर केलेत. तिचा हा संक्रांतीचा लूक चाहत्यांना पसंतीस उतरला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं संक्रांतीच्या निमित्तानं खास फोटो शेअर केलेत. यात ती गुळपोळी करताना दिसते. फोटोला तिनं दिलेली कॅप्शन सुद्धा जरा हटके आहे. शिल्पा शेट्टीनं आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या खास व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिलगुड घ्या, गोड गोड बोला. अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तिच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. यात सितारा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. दरम्यान नम्रता आणि महेश बाबूच्या लेकीचा व्हिडिओ चाहत्यांच्या पहिल्यांदाच नजरेस पडला. मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर शेवटचा रॅम्प वॉक करताना हरनाथ संधू भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. हरनाथच्या रॅम्प वॉकचा व्हिडिओ मिस युनिव्हर्सच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतो. आपण पाहताय स्पीड न्यूज. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघानं आज इतिहास रचला. तब्बल 317 धावांच्या फरकानं सामना जिंकत भारतानं एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठ्या विजयाची नोंद केली. श्रीलंका संघाला अवघ्या 73 धावांवर सर्वबाद करताना भारतानं 317 धावांनी हा सामना जिंकला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीनं आपलं 74वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या एक पाऊल जवळ आलाय. मागच्या 4 एकदिवसीय सामन्यामध्ये त्यानं एकूण 3 शतकं ठोकली आहेत. MS धोनी निवृत्त होऊन आता जवळपास 8 वर्ष झाली असली तरी आजही त्याची फॅन फॉलोईंग तितकीच आहे. धोनीच्या केरळमधल्या चाहत्यांनी त्याच्या आवडत्या स्टारसाठी ग्रीनफील्ड स्टेडियमच्या बाहेर 50 फूट मोठा कटआउट लावला होता. यासोबतच स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.